चला आज आपण बनवूया दह्याची भाजी। घरात काय भाजी शिल्लक नसेल तेव्हा ही दहीची भाजी आपण बनवू शकतो। अगदी झटपट होणारी, कमी साहित्यात बनवणारी ही भाजी आहे। तर पहिला दही घ्यायचं, दही चांगलं फेटून घ्यायचं, नंतर तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालायची आणि बारीक चिरलेला लसूण घालायचा। तुम्ही ठेचून पण घालू शकता, पण बारीक चिरलेला छान होतो। कढीपत्ता घालायचा आणि बारीक चिरून हिरवी मिरची घालायची, लाल मिरची घालायची आणि हे फोडणी चांगली परतून घ्यायची। म्हणजे लसूण थोडा रंग बदलला लसणाने की मग बारीक चिरलेला कांदा घालायचा। बारीक चिरलेला कांदा घातल्यानंतर तो कांदा चांगला परतवून घ्यायचा। कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि नंतर आपल्याला त्याच्यात आता पण मसाले घालणार आहोत, लाल तिखट आणि हळद। जास्त काही मसाले घालायचे नाही त्याच्यात, फक्त लाल तिखट आणि हळद घालायचे। खूप छान लागते, झटपट होणारी भाजी आहे। तुम्ही नक्की करून पहा। घरात काय भाजी नसेल तेव्हा ही दह्याची भाजी आपण पटकन बनवू शकतो आणि खायला पण खूप छान लागते। आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि ती पण चांगली तेलामध्ये परतवून घ्यायची। सगळे हे मसाले आपले आता परतवून झाले की आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला आपण जे दही फेटलेलं होतं ते दही त्या मसाल्यामध्ये घालायचं आहे। लक्षात ठेवा, गॅस बंद करूनच दही घालायचं, नाहीतर दही लगेच फाटतं। आता हे दही घालून चांगलं मिक्स करायचं। आता झाली आपली ही दह्याची भाजी तयार। नक्की करून